नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे सिंह राशींच्या व्यक्तींना सप्टेंबर 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. सिंह राशींच्या व्यक्तींना हा महिना जो आहे तो काही उलाढालींचा महिना असं म्हणता येईल. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी होणार आहेत आणि त्या कधी होणार आहेत याबद्दल थोडासा उतावळेपणा असणे किंवा झाल्या नाहीत तर काय होणार नाही आहेत याविषयी काळजी असणे, अशा दोन्ही गोष्टींनी संमिश्र असा हा महिना सिंह राशींच्या व्यक्तींना म्हणता येईल. त्यामध्येच येणारं हे जे ग्रहण आहे 7 सप्टेंबरला ते सुद्धा संमिश्र फलं देणारं असं म्हणता येईल. आपला पार्टनर, लाईफ पार्टनर, जोडीदार ह्याविषयी आपल्याला चिंता लागून राहील. त्याची एकंदर मानसिक अवस्था किंवा त्याच्याकडून जे काही आपल्याला कम्युनिकेशन होत आहे, संभाषण होत आहे, त्या संभाषणातून काही समस्या, अशा समस्या या महिन्यामध्ये दिसून येतात. तर कुठेही आपला बॅलन्स न ठेवता आपल्या पार्टनरबरोबर, आपल्या जोडीदाराबरोबर आपण सुसंवाद साधा आणि कुठल्याही प्रकारे मिसअंडरस्टँडिंग होऊ देऊ नका. कारण त्यांना ऑलरेडी तो त्रासाचा काळ असणार आहे आणि त्यात तुम्ही जर समजून घेतलं नाहीत सिंह राशींच्या व्यक्तींनी तर त्यांना ती समस्या खूप आणखीन कठीण होईल किंवा ती समस्या वाढेल असं दिसून येतं. म्हणून आपल्या जोडीदाराविषयी तुम्ही अतिशय पॉझिटिव्ह भूमिका घ्या आणि त्यांना सांभाळून घ्या असंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. सिंह राशींच्या व्यक्तींना मी असं सांगेन की पूर्वार्धामध्ये काही गोष्टी हट्टाने तुम्ही करण्याचा प्रयत्न कराल की आपला जो निर्णय आहे तो योग्य आहे आणि तो कसा योग्य आहे हे पटवून याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडायला हव्या, अशा प्रकारे तुमचं थोडं ॲटिट्यूड राहील. पण त्यामुळे कोणी दुखावत नाही आहे ना, कोणी त्यापासून नाराज होत नाही आहे ना, याच्याकडे मात्र अवश्य तुम्ही लक्ष द्या. कारण ही सुद्धा एक प्रक्रिया अशी असते की तुमच्या हट्टापायी लोकांनी सफर व्हायला लागू नये असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. व्यापार आणि उद्योगामध्ये मोठी गुंतवणूक ह्या महिन्यात टाळा. कारण ती अमाऊंट जी आहे ती गुंतवल्यानंतर ते परत काय मिळणार नाही सध्या. म्हणजे ते पैसे गुंतलेले राहतील आणि ना तुम्हाला उपयोग ना समोरच्याला उपयोग. म्हणून काही गोष्टी मोठी गुंतवणूक करण्याकडे तुमचा कल असता कामा नये किंवा ते अवॉइड करा असंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. सिंह राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, रागारागाने आणि घाईघाईत घेतलेले निर्णय तुम्हाला पुढे त्रासदायक ठरू शकतात. म्हणून घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. विचार करून, सल्ला घेऊन असे निर्णय घ्यायला हरकत नाही. सिंह राशीच्या व्यक्तींना मी असंही सांगू इच्छितो की जे नोकरी करणारे जे लोक आहेत त्यांना या महिन्यामध्ये स्थिरता हवी असेल तर त्यांनी दुसरीकडे पटापट आपण नोकरी शोधूया का किंवा दुसरे चान्स घेऊया का असे निर्णय घेऊ नका. आहेत त्या ठिकाणी राहा. तुम्हाला चांगली संधी मिळेल आणि तुम्हाला चांगली संधी मिळाल्यावर नवीन नोकरीत बदलसुद्धा दिसतील. पण सध्या मात्र आपल्याला वाटतं आहे म्हणून घाईघाई करू नका. योग्य वेळीसुद्धा यावी लागते, त्याची प्रतीक्षा करा असंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. शिक्षण क्षेत्रात जी मुलं आहेत, जे शिक्षण उत्तमोत्तम घेऊ इच्छितात त्यांना हा महिना अनुकूल असा म्हणता येईल. पण आपल्या येणाऱ्या परीक्षेत त्यांना उत्तम यश मिळाले, त्या मौखिक परीक्षेत किंवा अशा परीक्षेतसुद्धा आपले जे कोणी परीक्षक आहेत त्यांचा आपल्याला उत्तमोत्तम मार्गदर्शन मिळणे त्यांचं आणि त्यापासून आपल्याला फायदा होणे अशाही गोष्टी दिसतात. म्हणून विद्याभ्यास करणाऱ्या मुलांनी आणि त्या विद्येवर पुढे शिक्षण घेणाऱ्या मुलांनी अतिशय जागरूकपणे सगळे निर्णय घ्यावेत की जे त्यांच्या दृष्टीने अनुकूलच राहतील असं मला या ठिकाणी सांगायचं. कौटुंबिक वातावरणामध्ये उत्तरार्ध जो आहे तो आपल्याला खूप वेगाने पुढे नेणारा असं म्हणता येईल. म्हणजे कुटुंबातल्या गोष्टी वेगावेगाने घडतील. काही घरात काही खरेदी असो किंवा घरात काही व्यक्तींसाठी काही खरेदी असो,
घरच्यासाठी काही खरेदी असो ती सगळे या महिन्याच्या उत्तरार्धामध्ये होईल असं स्पष्टपणे या महिन्यात दिसतंय. तर त्याप्रमाणे आपण प्लॅन करायला बिलकुल हरकत नाही. विशेषतः सिंह राशीच्या व्यक्तींना मी असं सांगेन की कौटुंबिक जबाबदाऱ्या उत्तम रीतीने पार पडण्याचा आपला हा महिना आहे. त्यामुळे त्याचा आपण पूर्ण फायदा घ्या. कुटुंबातल्या प्रत्येक मेंबरकडे आपण जातीने लक्ष द्या असाच सल्ला मी या ठिकाणी सिंह राशीच्या व्यक्तींना देऊ इच्छितो. सिंह राशीच्या व्यक्तींना मी हे सुद्धा सांगू इच्छितो की साधारणपणे कोर्ट कचेरी असले ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीत या महिन्यात पडू नका. नवीन दावा लावणे, त्या कोर्टातून काहीतरी एखादा नोटीस लावणे, एखाद्याला नोटीस पाठवणे या गोष्टी या महिन्यात टाळा. त्याच्यामध्ये तुमचे पैसेच फक्त जात राहील, तुम्हाला त्यातून काही फायदा होणार नाही आहे असं दिसून येत आहे. त्याप्रमाणे कोर्टाबद्दल सावधगिरी बाळगा. जे मित्रमैत्रिणी आणि यांच्यावर जे कोणी वेळ टाईम स्पेंड करू इच्छितात त्यांना तशी योग्य संधी उपलब्ध होईल. आपली मैत्री वाढवण्याकरता किंवा आपले रिलेशन वाढवण्याकरता हा महिना आणि अनुकूल कालावधी याचा आहे असं म्हणता येईल. तर त्या दृष्टीनेही त्यांनी प्रयत्न करायला हरकत नाही. स्त्री कलाकार म्हणून ज्या कोणी असतील त्यांना या महिन्यात विशेष संधी उपलब्ध होतील. काही आपली कला सादर करणे, गायन, वादन, नृत्य अशा प्रकारे कला सादर करणे यासाठी हा महिना स्त्री कलाकारांना खूप चांगला आहे. त्याचं उत्तम ॲप्रिसिएशनसुद्धा त्यांना या महिन्यात मिळणार आहे असंही दिसून येत आहे. तर त्यामुळे त्यांनासुद्धा हा पूर्ण अनुकूल असा महिना म्हणता येईल. ड्रायव्हिंग करणारे जे लोक आहेत, जे रोज ड्रायव्हिंग करून ऑफिसला जातात किंवा कामानिमित्त खूप ड्रायव्हिंग करतात, त्यांना दुसऱ्याच्या चुकीने या महिन्यात काही त्रास भोगावा लागेल. म्हणजे रोडवर आल्यावर चूक दुसऱ्याची असेल पण त्रास मात्र ह्याचा यांना होऊ शकतो, सिंह राशीच्या व्यक्तींना होऊ शकतो. म्हणून शक्यतो ड्रायव्हिंग करताना अतिशय सावध राहा. वडाचे तेल वांग्यावर अशी काही म्हण असते, म्हणजे तुमची काही चूक नसताना तुम्ही सफर व्हाल असं दिसून येत आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईन फ्रॉड होणे किंवा ऑनलाईन काही लिंक आपण ओपन करून फसणे अशा काही फसवाफसवीच्या गोष्टी दिसून येत आहेत. सिंह राशीच्या व्यक्तींना त्यांनी याबद्दल योग्य काळजी घ्यावी आणि त्या गोष्टी टाळाव्यात. जर तुम्हाला हे जर अगोदर माहिती असेल तर त्या टाळण्याकडे तुमचा प्रयत्न निश्चित असू शकतो. हे होतं सिंह राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.